अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर बस स्थानक परिसरात सलग 2 दिवसात 2 गंभीर अपघात घडल्याने खळबळ उडाली आहे। अतिक्रमण, खासगी वाहनांची गर्दी आणि वाहतुकीच्या गोंधळामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। मूर्तिजापूर बस स्थानक परिसर दिवसेंदिवस धोकादायक बनत असल्याचे चित्र समोर येत आहे। मंगळवारी सायंकाळी साकोली अकोला एसटी बसखाली एक इसम आल्याची घटना ताजी असतानाच दुसऱ्याच दिवशी आणखी एक गंभीर अपघात घडला। बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एक वृद्ध महिलेच्या पायावरून एसटी बसचे चाक गेल्याने तिचा पाय गंभीररित्या जखमी झाला आहे। जखमी महिलेवर उपचार सुरू असून डॉक्टरांनी पाय कापण्याचा सल्ला दिल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिकांच्या मते बस स्थानक परिसरात वाढलेले अतिक्रमण, खासगी वाहनांचा सुळसुळाट, रस्त्यावरच व्यवसाय करणारे फेरीवाले आणि विस्कळीत वाहतूक व्यवस्था यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे। प्रवासी, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना बस स्थानक परिसरातून सुरक्षितपणे प्रवास करणे कठीण झाले आहे। नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला आहे। सलग 2 दिवसात 2 गंभीर घटना घडल्यानंतरही प्रशासन जागे होणार का, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत। दरम्यान बस स्थानक परिसरातील अतिक्रमण हटवून वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे।